Good morning students and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tadesa, and in the last lecture we have seen the beginning part of the chapter Two Gentlemen of Verona. You might have come across the two little boys Nicola and Jacopo, and you might have come across their personality also. Okay, so we will discuss or we will learn some more information in the coming story. I will read you the text and explain it to you in your mother tongue. So, what struck one most was their unremitting willingness to work. अशी कुठली गोष्ट होती जी त्यांना सतत स्ट्राईक करत होती की तुम्ही न थकता परत त्या ठिकाणी काम करण्याची त्या लहान मुलांची इच्छा व्हावी. ड्युरिंग दीज समर डेज, अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, अंडर द हॉट सन, एवढा तपलेला सूर्य असताना, अँड इन द लॉंग इव्हिनिंग्स वेन द एअर ब्ल्यू चिल फ्रॉम द माउंटेन्स, आणि संध्याकाळच्या वेळेसचं वातावरण कसं होतं, खूप लांब अशा संध्याकाळ त्या ठिकाणी होत्या आणि थंडगार गारठून टाकणारी थंडी त्या ठिकाणी होती जी त्या पहाडांमधून यायची. द शाइन्ड शूज सोल्ड फ्रूट, hawked the newspapers, conducted tourists round the town, ran errands, exploited every avenue which the troubled economy of the town left open to them. आता ती लहान मुलं कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करायची हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्या लेखकाने सांगितलेले आहे. शाईन शूज, शूज शाईन करायचे, पॉलिश करायचे. सोल्ड फ्रुट्स, फळं विकायचे. हॉक्ड द न्यूजपेपर्स, ओरडून ओरडून न्यूजपेपर विकायचे. कंडक्टेड टुरिस्ट राऊंड द टाउन, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना त्या शहराची एक सहर ते त्या ठिकाणी त्यांना सफर त्यांना घडवायचे. नंतर रॅन एरांड्स, विविध प्रकारचे छोटे छोटे उद्योगधंदे करायचे. एक्सप्लॉयटेड एव्हरी एव्हेन्यू, त्या ठिकाणी असलेल्या एव्हेन्यू म्हणजे ज्या रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी झाडं लागलेली आहेत, गर्दराई त्या रस्त्याच्या आजूबाजूला आहे, अशा रस्त्याला म्हणतो आपण एव्हेन्यू. तर प्रत्येक रस्त्यावरती जाऊन त्याला एक्सप्लॉइट करायचं जणू, त्या रस्त्याच्या जेथून कोडून त्यांना उत्पन्नाचा किंवा कमावण्याचं साधन मिळत असेल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ते आपला उद्योग करत होते. वन नाईट वी केम अपॉन देम in the windy and deserted square, resting on the stone pavement beneath the pale arc lights. एका रात्री आम्ही त्यांना एखाद्या निर्जन स्थळी चौकामध्ये आम्ही त्यांना एका दगडाभोवती रेटून बसलेलं बघितलं आणि त्या ठिकाणी एकदम धुसर असा लाईट उजेड त्या ठिकाणी पडत होता. निकोला सॅट अपराईट, निकोला मोठा भाऊ हा एकदम स्ट्रेट बसलेला होता. हिज फेस ड्रॉन बाय फटीग, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती थकवा हा स्पष्टपणे जाणवत होता. अ बंडल ऑफ अनसोल्ड न्यूजपेपर ले ॲट हिज फीट, न विकल्या गेलेल्या वृत्तपत्रांचा ढीग त्यांच्या पायाजवळ मला दिसला. वाईल जॅकोपो, हिज हेड पिलोड अपॉन हिज ब्रदर शोल्डर, वॉज अस्लीप, आणि लहान असलेला निकोला आपल्या भावाच्या खांद्यावरती जणू झोपी जात होता. या आविर्भावात तो त्यांनी त्याची मान त्याच्या भावाच्या खांद्यावरती टेकवलेली होती. इट वॉज नियरली मिडनाईट, जवळजवळ मध्यरात्रीची वेळ. व्हाय आर यू आउट सो लेट निकोला, तू इतक्या रात्री इतका बाहेर काय करतोय. ही हॅड स्टार्टेड शार्पली ॲज आय स्पोक, बट नाव ही गेव मी हिज क्वाइट इंडिपेंडंट ग्लान्स. तो दिलेल्या प्रश्नांचं पटकन उत्तर द्यायचा, परंतु त्यांनी आता मला एक स्वतंत्र कटाक्ष देऊन काहीच बोलला नाही. वेटिंग फॉर द लास्ट बस फ्रॉम पॅड्युआ, वी शॅल सेल अवर पेपर्स वेन इट कम्स इन. आम्ही त्या शेवटच्या बसची वाट बघत आहोत जी पाडुआ या गावावरून येणार आहे, आणि त्या ठिकाणी आम्ही हे उरलेले वृत्तपत्र त्या गाडीमध्ये विकू. Must you keep at it so hard?
You both look rather tired. We are not complaining, sir. तुम्ही हे एवढं मेहनतीचं काम काय करताय? तुम्ही सुद्धा थकलेले दिसत आहात. आम्ही कंप्लेंट करत नाही, असा तो पटकन उत्तरला. सर, आम्हाला कुठलीही तक्रार नाही. His tone was perfectly polite. आणि ज्या आविर्भावात त्यांनी ते उत्तर दिलं की सर, आम्ही कुठलीही कंप्लेंट करत नाही, कुठलीही तक्रार करत नाही, तर तो टोन जो होता बोलण्याचा तो कसा होता? खूपच नम्र असा होता. डिस्करेज्ड फर्दर इन्क्वायरी. आणि त्याच्या त्या उत्तरांनी पुढली चौकशी करण्याचं मला त्या लेखकाला धाडसच झालं नाही. बट नेक्स्ट मॉर्निंग when I went over the fountain to have my shoes shined, I said, Nicola, the way you and Jacopo work, you must earn quite a bit. जेव्हा दुसऱ्या दिवशी त्या झरण्याजवळ किंवा त्या फवाऱ्याजवळ जाऊन मी त्याच्याजवळून आपले शू पॉलिश करून घेतले लेखकांनी, तेव्हा लेखकांनी त्यांना निकोलाला एक गोष्ट म्हटली की तुम्ही एवढी मेहनत करताय, तुम्ही खूपच चांगला पैसा कमवत असाल. त्यावरती यू स्पेंड नथिंग ऑन क्लोथ्स. तुम्ही परंतु एवढा पैसा कमावून सुद्धा तुम्ही तुमच्या कपड्यांवरती काहीच खर्च करत नाही. यू ईट लिटिल इनफ. तुम्ही फार थोडं जेवता. व्हेन आय सी यू हॅव्हिंग अ मील, इट्स युजली ब्लॅक ब्रेड अँड फिग्स. तुम्ही जेव्हा पण जेवण करता ते नेहमीप्रमाणेच ब्लॅक ब्रेड आणि फिग एवढंच असतं आणि तुम्ही बाकीचं काहीच खात नाही. टेल मी, व्हॉट डू यू डू विथ युअर मनी. तुम्ही एवढा पैसा कमावता तर तुम्ही त्या पैशांचं काय करता, हा प्रश्न लेखकांनी निकोला याला विचारला. ही कलर्ड डीपली अंडर हिज सनबर्न, देन ग्रीव पेल. हिज गेज फेल ऑन द ग्राउंड. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला, काळा निळा झाला आणि फिक्कट पडला. आणि त्याची डोळे जे होते, गेज म्हणजे त्याचा कटाक्ष दृष्टी, ती त्याची ग्राउंडकडे झाली. त्यांनी खाली डोळे वाकवले, आपले मान खाली वाकवली आणि तो जमिनीकडे बघत होता. यू मस्ट बी सेव्हिंग अप टू एमिग्रेट टू अमेरिका, आय सजेस्टेड. जेव्हा त्या निकोलाला खराब वाटलं हे बघूनच लेखकाने त्याला पटकन दुसरं वाक्य म्हटलं, कदाचित तुला अमेरिकेला स्थलांतरित व्हायचं असेल म्हणून तो एवढा पैसा कमावतोय, असं सजेशन लेखकाने त्या निकोलाला दिलं. ही लुक्ड ॲट मी साईडवेज, स्पोक विथ अन एफर्ट. त्यांनी कसं बसं माझ्याकडे बघितलं आणि खूप सारे प्रयत्न करून तो माझ्याशी बोलला. यू मस्ट बी सेव्हिंग. वी शुड ग्रेटली लाईक टू गो टू द स्टेट्स, बट हिअर ॲट प्रेझेंट वी हॅव अदर प्लॅन्स. आम्हाला खरोखर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला जायला आवडलं असतं, परंतु सद्यस्थितीत आमच्याकडे दुसरे काही पर्याय आहेत, तर त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देतोय. लेखकांनी त्यांनी प्लॅन म्हटल्यानंतर, अदर प्लॅन म्हटल्यानंतर व्हॉट प्लॅन्स नावाचा प्रश्न पटकन विचारला. काय तुम्हाला आणखी काय करायचं आहे? यावरती ही स्माइल्ड अनकम्फर्टेबली with that remote air which never failed to baffle me. परत त्याने अवघडल्यासारख्या अवस्थेमध्ये मला एक स्मितहास्य दिलं आणि त्याच्याकडून एक निगेटिव्ह वेव्ह माझ्यापर्यंत आली आणि त्या वेव्हनी मला परत अस्वस्थ व्हायला लागलं. जस्ट प्लॅन्स सर, ही आन्सर्ड इन लो व्हॉइस. तो बोलला, सर फक्त आमच्याकडे प्लॅन्सच आहेत, त्याचं एक्झिक्युशन होईल की नाही, आमच्याकडे फक्त कल्पना आहेत, पण त्या कल्पना साकारल्या जातील की नाही हे आम्हाला खरंच माहीत नाही. वेल, आय सेड, वी आर लिव्हिंग ऑन मंडे. देर इज एनिथिंग आय कॅन डू फॉर यू बिफोर वी गो. बरं ठीक आहे निकोला, मंडेला सोमवारी आम्ही जातो या ठिकाणावरून, व्हेरोना या शहरातून, परंतु अशी कुठली गोष्ट आहे का जी मी तुझ्यासाठी आणि तुझ्या भावासाठी करू शकेल इथून जाण्याआधी? Nicola shook his head, but suddenly Jacopo's nostril quivered like puppy and he piped up eagerly. निकोलाने त्याचा नकार देत त्याची मान हलवली, परंतु लहान असलेल्या जॅकोपोला थोड्याफार अपेक्षा होत्या
त्यांनी पटकन आपल्या नागपुड्या फुगवून त्या ठिकाणी त्याला आपल्या भावाचं म्हणणं पटलं नाही ते त्यांनी त्या ठिकाणी कळवून दिलं आणि तो बर्स्ट झाला. सर, ही बर्स्ट आउट. तो म्हणाला, सर, एव्हरी संडे वी मेक अ व्हिजिट टू द कंट्री टू पोलिटा 30 kilometers from here. Unusually, we hire bicycles. But tomorrow, since you are so kind, you might send us in your car. तर तो उतावीळ झालेला जॅकोपो आपल्या भावाच्या निर्णयाला विरोध देत पटकन उद्गारला आणि बोलला, सर, आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी एका खेड्यामध्ये पोलिटा नावाच्या खेड्यामध्ये जात असतो, जे इथून 30 किलोमीटर अंतरावर आहे. नेहमी आम्ही बाईक घेतो, सायकलनी प्रवास करतो. परंतु आता जर तुम्हाला खरंच तुम्ही खूप चांगले आहातच तुम्ही चांगले, त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमच्या कारमध्ये जर घेऊन गेलात तर आम्हाला फार चांगलं वाटेल. आय हॅड ऑलरेडी टोल्ड लुगी ही माइट हॅव द संडे ऑफ. मी परत माझ्या सहकार्याला सांगितलं की बा त्याला संडेची सुट्टी आहे. तो त्यांचा ड्रायव्हर होता, कोणाचा, लेखकाचा. त्याला त्यांनी संडेची सुट्टी ऑलरेडी देऊन ठेवलेली होती. However, I answered, I will drive you out myself. जरी माझ्या ड्रायव्हरला मी सुट्टी दिलेली आहे तरीही मी स्वतः तुम्हाला ड्राईव्ह करून गाडी चालवत त्या पोलिटा नावाच्या खेड्यामध्ये घेऊन जाईल. देअर वॉज अ पॉज. त्या ठिकाणी थोडी एक शांतता निर्माण झाली, एक थांबा असा त्या ठिकाणी निर्माण झाला. निकोला वॉज ग्लेअरिंग ॲट हिज यंग ब्रदर इन वेक्झेशन. निकोला जो मोठा भाऊ आहे तो जॅकोपोकडे अगदी रागाने असा पाहत होता. वी कुड नॉट थिंक ऑफ ट्रबलिंग यू सर, इट वोंट बी एनी ट्रबल. सर, आम्हाला तुम्हाला कोणताच त्रास द्यायचा नाही असा निकोला बोलला. त्यावरती लेखक पटकन उद्गारला, इट वोंट बी एनी ट्रबल. तुम्ही जे मागितलं आहे ते माझ्यासाठी खरंच कुठला त्रासाची गोष्ट नाही आहे. मी सहज तुमच्यासाठी ती गोष्ट करू शकतो. ही बीट हिज लिप, देन इन रॅदर पुट आउट टोन ही सेड, व्हेरी वेल. त्यांनी आपला ओठ चावला, परंतु एक सहमतीच्या आविर्भावात तो बोलला, ठीक आहे सर. द फॉलोइंग आफ्टरनून वी ड्रोव टू द टायनी picturesque village set high upon the hillside amidst sheltering chestnut groves, with few pines on the upper slopes and a deep blue lake beneath. ज्या ठिकाणी हे लोक चालले होते ते खेडं कसं होतं, छोटंसं होतं पण पिक्चरस्क होतं. म्हणजे चित्रात जसं एखादं खेडं असावं, नदी वाहणारी, झाडं, उंच वृक्ष, अशा प्रकारचं ते विलेज, खूप सुंदर असं विलेज ते होतं. सेट अपॉन हाय हिल साइड, उंच पर्वतरांगांच्या बाजूला ते वसलेलं होतं. अमिड शेल्टरिंग चेस्टनट ग्रोव्ज, त्या ठिकाणी खूप सारे असे फळांची झाडं सुद्धा होते. विथ फ्यू पाईन वृक्ष त्या ठिकाणी उंच असे स्लोपवरती त्यांच्या पानांचा उतार होता, असं ते पाईन वृक्ष त्या ठिकाणी होते. अ डीप ब्ल्यू लेक बिनीथ, आणि त्या गावामध्ये एक निळाशार पाण्याचं असं तलाव त्या ठिकाणी होता. आय इमॅजिन दॅट अवर डेस्टिनेशन वुड बी सम हंबल अँड ड्वेलिंग. मला असं वाटलं की आपण एखाद्या खूप चांगल्या ठिकाणी जात आहोत. बट डायरेक्टेड बाय जॅकोपो श्रील ट्रबल, परंतु जॅकोपो ज्या सगळ्या ठिकाणी जायचं होतं तो त्या ठिकाणी आम्हाला गाईड करत होता. वी ड्रीव अप ॲट अ लार्ज रेड रूफ्ड विला. आम्ही एका विला सारख्या दिसणाऱ्या, एका रेड कलरचं रूफ असणाऱ्या विलापर्यंत पोहोचलो. सराउंडेड बाय हाय स्टोन वॉल. त्या विलाच्या आजूबाजूला उंच उंच दगडांच्या भिंती होत्या. आय वुड स्केअरली बिलीव्ह माय आईज अँड बिफोर आय कुड रिकवर ब्रेथ माय 2 पॅसेंजर हॅड लिव्ड निम्बली फ्रॉम द कार. आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच
मी काही बोलावं या अगोदरच माझ्या कारमध्ये बसलेले ते जे प्रवासी होते, 2 लहान प्रवासी, ते पटकन गाडीच्या बाहेर उतरले. "We shall not be long, sir. Perhaps only an hour. Maybe you would like to go to the cafe in the village for a drink." त्यांनी मला म्हटलं, "सर, आम्ही जास्त वेळ घेणार नाही, जास्तीत जास्त 1 तास. आणि तुम्हाला कदाचित या खेड्यामध्ये एका कॅफेमध्ये जाऊन एखादं पेय घ्यायची इच्छा नक्की होत असेल तर तुम्ही तसं करू शकता." आणि ते पटकनच त्या ठिकाणावरून एवढं बोलून ते त्या ठिकाणाहून डिसअपियर झाले, गायब झाले. बियॉन्ड द कॉर्नर ऑफ द वॉल, त्या वॉलच्या कॉर्नरच्या साईडला. "When a few minutes had elapsed, I followed." काही मिनिटांनंतर मी त्या दोघांचा पाठलाग केला. "I found a grilled side entrance and determinedly rang the bell." त्या ठिकाणी एक गेट होतं, ग्रिल होती आणि एंट्रन्सच्या ठिकाणी मी त्या ठिकाणी बेल वाजवली. "A pleasant looking woman with a ruddy complexion and steel rimmed spectacles appeared." त्या ठिकाणी एक सुंदर दिसणारी लेडी, परंतु तिचं रूड कॉम्प्लेक्शन होतं, तिचा स्किनचा कलर थोडासा रफ होता आणि स्टीलचे फ्रेम असलेली चष्मा तिने घातलेला होता. "I blinked as I saw that she was dressed in white uniform of a trained nurse." तिच्याकडे बघून मी ओळखलं की बा ही एक नर्सच्या वेशामध्ये असलेली स्त्री आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पुढचा भाग शिकलेलो आहोत. होपफुली यू हॅव अंडरस्टूड द थिंग्स वेल अँड द फर्दर part of the chapter will be discussed in the next lecture. Thank you so much. Till then, take care and keep reading and listening the videos. Thank you so much. Goodbye.